नमस्कार मित्रांनो, मी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी माहिती देतो आहे, म्हणून शक्यतो शेवटपर्यंत बघा. तुम्हाला थोडीफार माहिती समजेल आणि ज्यांचं कोणाचे काम रखडलेलं आहेत ते पूर्ण होते. तर आज मी वानवडीला, मी साळुंकी विहारला वडिलांचं घर आहे तिथं, तो तिथं गेलो होतो. आणि तिथं मी 18 वर्ष झाल्यावर सगळ्यात पहिलं वोटर्स ID कार्ड साळुंकी विहारवरून बनवलेलं होतं. म्हणून आत्ता भारत सरकारकडून गणना प्रमाणपत्र परत प्रत्येकाच्या घरी जाऊन ते देत आहेत. त्याच्यामध्ये त्यांना डिटेल माहिती हवी. तुम्हाला हे तुमचं वोटर्स ID कार्ड नाही तर वोटर्स इन्फॉर्मेशन करेक्ट करण्यासाठी खूप चांगला चान्स आहे. आत्ता जर माहिती तुम्ही दिली नाही तर कदाचित मी 100% शुअर नाही, कदाचित तुमचं वोटर्स लिस्टमधून नाव निघून जाईल. तर 31 जुलै ही तारीख होती, म्हणून मी सगळं काही कामधंदा सोडून सगळ्यात पहिलं हा व्हिडिओ बनवायला घेतोय. माझा फॉर्म आहे, सो मी याच्यात काय माहिती घ्यायची, भरायची ते सगळं सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिलं 2002मध्ये तुम्ही जर मतदार यादीत नाव असेल तर सगळ्यात पहिलं लेफ्ट साईडला तुमचं जर स्वतःचं मतदार यादीत नाव असेल तर तुम्ही ती माहिती स्वतः भरू शकता. पण मी 2002 साली 18 वर्ष कंप्लीट झालेलं नव्हतं, म्हणून तिथं माझं माहिती काही नाही आहे. म्हणून लेफ्ट साईडचं कॉलम ब्रॅकेट सगळं ब्लँक राहील. राईट साईडला आलं तर 2002 साली तुमच्या नातेवाईकामधलं कोण होतं, तर ते एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये तुम्ही जाऊन तुमच्या आईवडिलांची माहिती बघू शकता. तर माझ्या आईची माहिती विथ मतदान ओळखपत्र क्रमांक असतो, ते सगळी माहिती हवी. सो ती होती, म्हणून मी त्या ठिकाणी आईचं नाव लिहिलेलं आहे. आईचं नाव, आईचं मतदार क्रमांक, आईचं परत म्हणजे ते खूप डिटेलमध्ये चेक करतात की मतदार यादीमधल्या माणसाचं पण अजून कोण रिलेटिव्ह होतं. म्हणून मग आता ते तेवढं डिटेल्स नव्हते, म्हणून मग मी माझ्या वडिलांचं तिथं डिटेल्स भरलेलं आहे. पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य, पर्वती मतदारसंघ होतं. तर तिथं तुम्हाला त्या ॲपवरून, नाहीतर जे कोणी BLO अधिकारी आहेत, प्रत्येकाला एक BLO अधिकारी दिलेला आहे. आणि त्याच माणसाकडं तुम्हाला ही सगळी माहिती, सगळं फॉर्म भरून सबमिट करायचं, कुणालाही सबमिट करायचं नाही. तो BLO माणसाचं नाव तुम्हाला शोधावं लागेल आणि त्याच्याकडून हे माहिती कन्फर्म करून घेऊ शकता. तर मतदारसंघ कुठला होता, आता मी माझ्या आईचं माहिती दिलेली, तर ती सगळी मी भरली. यादी भाग क्रमांक म्हणजे साळुंकी विहारला कुठल्या बूथला ते मतदान नेहमी आई करायची 2002 साली, सो ते भरलेलं आहे. आणि आईचा अनुक्रमांक नंबर. तर ही सगळी माहिती ज्यांचं कोणाचं 2002 साली तुमच्या रिलेटिव्हमध्ये, म्हणजे तुमचं हक्काचं कोणतरी माणसाचं ज्यांनी कोणी वोटिंग केलेलं असेल तर त्याची माहिती भरणं महत्त्वाचं आहे. मग खालचा कॉलम येतं, तिथं तुमचं स्वतःची माहिती, मग तुमचं डेट ऑफ बर्थ, तुम्हाला जर आधार कार्डचा नंबर द्यायचा असेल तर ऐच्छिक आहे, ऑप्शनल आहे तो, तर तुम्ही आधार कार्डचा नंबर द्या. तुमचा मोबाईल नंबर, बऱ्याच वेळा OTP आधार कार्डला लिंक असतो, म्हणून मोबाईल नंबरवरती बरीचशी माहिती देता येते. वडिलांचं नाव, वडिलांचं मतदार ओळख प्रमाणपत्र क्रमांक, तो सगळा लिहायचा. आणि वर ऑलरेडी मी आईचं लिहिलेलं आहे, पण तरी आईचं नाव आणि आईचं मतदार यादीतला क्रमांक. मग आता जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या वाईफ, तर तिथं पती ऑब्लिक पत्नीचं नाव आहे. म्हणजे जर हा फॉर्म कोण भरतोय त्याच्यानुसार तुम्ही पती किंवा पत्नीचं असं सिलेक्ट नाव करू शकता. मी माझ्या वाईफचं नाव टाकलेलं आहे आणि तिचाही वोटिंगचा नंबर हे मी भरलेला आहे. सो ही सगळी माहिती पहिल्या पानावरती भरणं आवश्यक आहे. आणि पाठीमागं हे सगळे काही नियम्स दिलेले आहेत, मी तुम्हाला फोटो पाठवालच. तर तुम्ही डेट ऑफ बर्थ जी भरत आहात तर त्याला प्रूफसाठी एकतर तुमचं 10वीचं सर्टिफिकेट, नाहीतर तुमचं पासपोर्ट
झेरॉक्स कॉपी, म्हणजे ॲज अ प्रूफ म्हणून दाखवायचं आहे, तिथं सबमिट करायची गरज नाही आहे. हे असे 2 फॉर्म तुम्हाला भरावे लागतात. 2 फॉर्मपैकी एका ठिकाणी तुम्हाला तुमचा आत्ताचा सध्याचा फोटो लावायचा आहे. माझा हा 2003 साली मी वोटर्स आय डी कार्ड बनवलं होतं, खूप जुना फोटो आहे. तर लेटेस्ट फोटो लावणं भाग आहे आणि तो फॉर्म तुम्ही त्या अधिकाऱ्याला, BLO अधिकारीला देणं गरजेचं आहे. तो स्वतः त्याची साईन करून एक दुसरी कॉपी सिमिलर फॉर्म भरल्याची तुम्हाला भेटते आणि त्याचा तुम्ही फॉलोअपमेंट घेऊ शकता टिल तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे की नाही ते कन्फर्म होत नाही तोपर्यंत. तर सगळ्यांनी करा. 31 जुलैची तारीख बहुतेक अजून एक आठवडा म्हणजे ऑगस्टच्या फर्स्ट वीकपर्यंत गेलेली आहे. अजूनही वेळ आहे. लवकरात लवकर तुम्ही तुमचं नाव परत वोटर्स लिस्टमध्ये रजिस्टर करा. नाही तर हा चान्स जर गेला तर पुढं माहिती नाही आहे की बाबा परत तुमच्या पुढच्या मतदानाला तुमचं लिस्टमध्ये नाव येईल का नाही. तर हे कंपल्सरी आहे. जेवढा जास्तीत जास्त लोकांना जमेल त्यांनी नक्की भरावं. धन्यवाद.